म्हणतात ना, अचानक ठरलेले प्लॅनच सक्सेसफुल होतात. तसंच खूप मोठ्या ब्रेक नंतर मी निघालो हम्पीला सोलो ट्रिपवर. आता फुल राडा होणार तुम्हाला वाटत असेल. थांबा थांबा, असं काही नाही. माझी पुण्यावरून संध्याकाळी 7:20ची ट्रेन होती. मी दुपारी मसाले भात खाऊन आणि रेडी होऊन निघालो मेट्रो स्टेशनला. हे बघा, मला मेट्रोने पुणे स्टेशनला पोहोचायला 20 ते 30 मिनिट खूप झाली. पण आपण कधी टायमावर पोहोचलोय असं कधी झालंय शक्यच नाही. वा, नेहमीप्रमाणे आज पण आपण लेट झालो आणि ट्रेन मिस करतोय की काय असं वाटलं. पण बघितलं तर काय, ट्रेनच 40 मिनिट लेट होती. भावानो, ट्रेन में फुल टाइम पास करते हुए और साइट सीन्स के मजे लेते हुए मैं और सकाळी बराबर ऑन टाइम ट्रेन होस्पेट स्टेशन पे पहुंच गई. त्यानंतर स्टेशनला उतरून खरा गेम चालू होतो, म्हणजेच होस्पेट टू हम्पी पोचायचा. तसंच स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्हाला बस भेटतात. ते काय 40 ते 50 रुपये पर हेड घेतात आणि ते तुम्हाला डायरेक्ट विरूपाक्ष टेम्पल समोर सोडतात. पण आपला प्लॅन जरा हटके होता. आपल्याला जायचं होतं डायरेक्ट नॉर्थ हम्पीला, सानापूरला. तर मी डायरेक्ट ऑटो केली. 600-700 रुपये दिले त्याला. आय नो जरा जास्त आहे, पण आपल्याकडे काही ऑप्शन नव्हतं. इथे तुम्हाला एक फायदा होऊ शकतो. जर तुमचा 3-4 मित्राचा ग्रुप असेल तर शेअरिंग ऑटो करून पैसे वाचू शकता आणि तुम्हाला प्लस पॉईंट म्हणजे डायरेक्ट हॉटेलला ड्रॉप भेटतो आणि तीच ऑटो तुम्हाला नेक्स्ट डेला पूर्ण हम्पी फिरू शकते. त्यांच्याकडे तसं पॅकेज पण भेटतं. जाता जाता साईडला आपल्याला एक डोंगर दिसला. आपण ऑटोवाल्याला विचारलं की हा कोणता पॉईंट आहे. ऑटोवाला बोलला तिथे बाल हनुमान मंदिर आहे, तिथून सनसेट जाम भारी दिसतो. मग काय, फिरतो आपण कोवा सनसेट देखने जाना ही पडेगा. हे बघा, ट्रॅव्हलिंगमुळे आपला अवतार कसा झाला होता, पण आपल्याला कोण बघतंय. जवळजवळ आपण 1 तासाने सानापूरला पोहोचलो. पहिले ते मी तिथे जाऊन बाईक रेंट केली, म्हणजे आपण आपल्या वेळेने फिरायला मोकळे, नो टाइम लिमिट. हेच कारण होतं डायरेक्टली नॉर्थ हम्पीला सानापूरला यायचं. तुम्ही म्हणत असाल आता हम्पीमध्ये तर बाईक रेंटने भेटते, तिथं तुम्हाला लुना आणि सायकल वगैरेच भेटते, प्रॉपर 2 व्हीलर नाही भेटत. बाईकचं रेंट वगैरे काय असतं ते मी तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकून देतो. आता भेटू पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये.